नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा एकविरा भक्तांच्या बाजूने निकाल देत मंदिर समितीच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिले आहेत। मंदिर समितीमध्ये 7 स्थानिक लोकांसह 2 भाविकांचा समावेश आहे, जे बाहेरचे असले पाहिजेत। असं असतानाही बाहेरील भक्तांच्या निवडीला स्थानिक नेते विरोध करत होते। उच्च न्यायालयात पराभव झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, जिथे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। उरण तालुक्यातील जनतेला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी खालवली आहे। अनेक गावांमधील रहिवाशांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचं समजतं। रानसई ग्रामपंचायत हद्दीतील 6 आदिवासी वाड्या आणि जिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील 2 आदिवासी वाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठल्यानं आदिवासी बांधवांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याचा निर्णय उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी घेतला आहे। खालापूर तालुक्यातील चौक गावातून खोपोली व्हाया वडगाव मार्गे कर्जतला जाणारी एसटी बस बंद होण्याच्या मार्गावर आहे। चौक गावातील बेशिस्त पार्किंग अतिक्रमण यामुळे सर्वच वैतागलेत। येथे कुणाचं नियंत्रण आहे हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। कालांतरानं याच रस्त्याला बायपास केल्यानं वाहतूक कमी झाली, पण त्याचा गैरफायदा होऊन अनधिकृत बांधकामं वाढली। बेशिस्त पार्किंग सुरू झालं, योग्य नियोजनाचा अभाव सुरू झाला, त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढतच गेली। यामुळे गावातून जाणाऱ्या एसटी गाड्या बायपासने जाऊ लागल्या। मात्र खोपोली येथून वडगाव मार्गे चौक कर्जत ही गाडी आजही सुरू आहे। उरण तालुक्यात आगरी, कोळी, कराडी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहत आहेत। या समाजातील बांधवांच्या ग्रामदैवताच्या जत्रा उत्सवाला सध्या गावागावात सुरुवात झाली आहे। गावोगावच्या ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे। जसखार गावातील श्री रत्नेश्वरी देवीची जत्रा पालखी उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो। यावेळी लाखोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित राहून श्री रत्नेश्वरी देवीच्या चरणी माथा टेकून आपापल्या कुटुंबाला सुख समाधान दे अशा प्रकारे साकडं घालतात। या ग्रामदैवतांच्या जत्रा उत्सवाला सुरुवात एकविरा देवीच्या जत्रा उत्सवानंतर झाली आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापूर विभागात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला खिंडार पडलं असून राष्ट्रवादी काँग्रेस युवक सचिव तथा ग्रामपंचायत भुवन सरपंच दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निळज सरपंचांसह ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी ग्रामपंचायत निळज सरपंच द्वारकानाथ उभारे, सदस्य अमर कोंडे, अश्विनी उभारे, माजी सरपंच श्रीराम ढमाले, माजी सदस्य संजीवनी उभारे, तरुण नेतृत्व उदय उभारे, तंटामुक्त अध्यक्ष महादेव उभारे तसंच बहुसंख्य ग्रामस्थ, महिला मंडळ आणि तरुणांनी पक्षप्रवेश केला। महायुती सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोका दिलाय, असा मराठा समाजाचा आरोप आहे। प्रस्थापितांबाबत मराठा समाजाच्या मनात खदखद आहे। तो रोष काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार पाडण्यातच मोठा विजय असल्याचा निर्धार सकल मराठा समाजानं करीत मावळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा दिला असून खोपोली येथे झालेल्या जाहीर बैठकीत याबाबत जाहीरपणे सांगण्यात आलं। आदर्श पतसंस्था आणि लायन्स क्लब पेणच्या वतीनं गांधी मंदिरमध्ये मोफत नेत्र तपासणी आणि कर्ण तपासणी शिबिर संपन्न झालं। या शिबिराच्या अनुषंगानं मोतीबिंदूच्या रुग्णांचे मोफत ऑपरेशन करण्यात येणार असून त्यासाठी आदर्श पतसंस्थेचे सहकार्य लाभणार आहे। यावेळी पतसंस्थेचे संचालक रामभाऊ गोरिवले यांनी आदर्श पतसंस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून पेणमध्ये पतसंस्थेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं आहे। या शिबिराचा 100 रुग्णांनी लाभ घेतला। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत। अनेक भागात पाण्याच्या समस्या भेडसावत असतानाच म्हसळा तालुक्यातील घोणसे म्हशाचीवाडी गावातील गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी ज्येष्ठ गायिका आणि पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदया फाउंडेशन खार मुंबई यांच्याकडून पुढाकार घेण्यात आलाय। गावाच्या बाजूलाच असलेल्या नदीकिनारी पाण्याच्या चेक डॅम आणि साठवण टाकी अंतर्गत लाईनचे म्हसळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवन चौधरी आणि समाजसेवक रायगड भूषण कृष्णाजी महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी समाजसेवक शांताराम खेडेकर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।